माणसं जेव्हा भेटतात म्हणजे खूप माणसांना आपण जनरली भेटत असतो आणि चेहऱ्यावरून किंवा एकंदर त्यांच्या व्यक्तिमत्वावरून आपल्याला त्यांच्या मागे काय सुरू आहे याचा अंदाज कदाचित येत नाही. खूप प्रत्येकाच्या मागे खूप गोष्टी असतात आणि खूप काही घडत असतं आणि त्या जगण्यातली म्हणजे स्लाइस ऑफ लाईफ एक जगण्याची गोष्ट घेऊन अशा माणसांची एक गोष्ट आपल्या भेटीला येते. तू माझा किनारा आणि ट्रेलर मी पाहिला आणि तुम्ही पाहायला हवा. खूप छान ट्रेलर आहे, खूप फ्रेश वाटतो आणि पुढे जाऊन त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्या नेमक्या गोष्टी काय आहेत, कशा पद्धतीनं मांडल्यात आणि त्या का मांडाव्या वाटल्या या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी या सिनेमाची टीम आता माझ्यासोबत आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं. भूषण, केतकी, छोटं बाळ किया आणि क्रिस्टोस, खूप स्वागत. जैसे मैंने शुरुआत में ही बोला कि ट्रेलर बहुत अच्छा है. आप म्यूज़िक कंपोज़र हो लेकिन आपको मतलब फिल्म डायरेक्ट करना है, कैसे और ये सब्जेक्ट क्यों चुना? आपसे स्टार्ट करता हूँ मैं. ऐसे म्यूजिशियन एक क्रिएटिविटी प्लानर होते हैं वो. सो ये एवरीथिंग या सो क्रिएटिविटी के हिसाब से मैंने चूज़ किया है एक डायरेक्शन पार्ट, क्योंकि म्यूज़िक में भी हम लोग ऑलमोस्ट म्यूज़िक वीडियोस बनाते हैं. सो वहाँ से एक कंटेंट मैंने चूज़ किया, पेरेंटल कंटेंट. सो पेरेंटल कंटेंट में हमारा फास्ट लाइफ में कैसे होना चाहिए और सबके लिए टाइम कैसे देना चाहिए, सबके लिए रेस्पेक्ट क्या देना चाहिए, उसके हिसाब से एक कंटेंट मैंने यूज़ किया. फिर अपना देश है यहाँ पे, 30 साल से यहाँ पे मैं रहता हूँ. सो मेरा कर्मभूमि है, इसके हिसाब से मैंने यहाँ पे चुना. तो नेक्स्ट ऑप्शन नहीं था मेरे पास. सो दिस इज माय प्लेस. व्हेरी गुड. आणि कर्मभूमी आहे म्हणून तुम्हाला ही फिल्म मराठीमध्ये करावीशी वाटली. खूप छान वाटलं आम्हालाही ऐकून. भूषण, खूप दिवसांनी भेटतो आपण, पण नेहमीच तुझं काम उत्तम असतं आणि खूप वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी घेऊन येत असतोस. आणि आता या सिनेमाबद्दल ह्या गोष्टीचा भाग तू कसा झालास आणि त्याबद्दल मला थोडंसं सांग ना. सो नक्कीच आमचे जे EP होते आणि क्रिस्टस होते यांनी कॉन्टॅक्ट केला आणि त्यानंतर नरेशन दिलं आणि एकंदरीत गोष्ट पहिली आवडली आणि त्यानंतर स्क्रिप्ट रेडी होत होती ज्याच्यावर आम्ही एकत्रित काम करण्यात आलं आणि बेसिक थॉट मला खूप आवडला त्यांचा. एक साधी सोपी गोष्ट आहे. उगाच त्यांनी कधी इवन सुरुवातीला नरेशनपासून काहीतरी खूप वेगळं क्रिएटच करतोय हे असं पहिल्यांदा कधीच झालं नाही. हे नसून त्याला की एका छोट्या कुटुंबाची गोष्ट आहे, वडिलांच्या आणि मुलीच्या नात्याची गोष्ट आहे. त्यात बाकी अख्खं कुटुंब आहे, पण वडिलांच्या आणि मुलीचं नातं उलगडत जात असताना त्याच मुलाचं आणि त्याच्या वडिलांचं नातं सुद्धा त्याला कळत जातं. कारण बऱ्याच वेळेला आपण जे म्हणतो की तू बाप होशील तेव्हा कळेल, तर असं जेव्हा वडील म्हणत असतात तर तसंच आहे की आज हा वडील झाल्यानंतर त्याला खरं तर अजूनही कळत नसतं की खऱ्या अर्थाने बाप होणं म्हणजे काय. कारण अतिशय यंग असं हे कपल आहे. खूप आत्ता लग्न करूया आणि आपलं एक आयुष्य जगू आणि त्यानंतर फॅमिली प्लॅन करू असं जे आजकाल प्रत्येक कपल एक विचार करत असतात तसंच त्यांचे विचार असतात. पण त्यातच त्यांच्या आयुष्यात एक छोटं सरप्राईज अचानक येतं आणि तयारी नसताना कुठेतरी अचानक आलेली जबाबदारी कशी पेलायची याच्यामागे दोघेही धावत असतात. जे आईला पर्यायाने कदाचित जमून जातं, पण वडील स्ट्रगल करत असतात कारण की त्यांना एक कळत असतं की जबाबदारी आली तर ती पेलायची, ही रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडायची. पण नुसतंच सगळं प्रोव्हाइड करणं म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडणं नसून खऱ्या अर्थाने बाप होणं म्हणजे काय हे त्याला शेवटी परिस्थितीच अशी क्रिएट होऊन जाते की त्याच्यामुळे त्याला त्याची जाण होते. आणि एकंदरीतच खूप चांगला अनुभव होता. खूप स्टारकास्ट सगळी चांगली आहे. इतकं कियाचं काम अप्रतिम आहे या चित्रपटात आणि खूप मच्युअर्ड अभिनेत्री आहे ती, त्यामुळे एकंदरीतच काम करण्यात मजा आली. केतकी आणि मी सुद्धा पहिल्यांदा काम करतोय, पण आमची 10 वर्ष आधीपासूनची ओळख होती. आदिशक्ती थिएटर म्हणून जे आहे पॉंडिचेरीला, तिकडे आम्ही एकत्र वर्कशॉप ॲक्टिंगचा वर्कशॉपसाठी आम्ही भेटलो होतो आणि त्यानंतर सारखे भेटतोय पण काम आधी केलं नव्हतं. आणि जेव्हा क्रिस्टसनी सांगितलं की केतकी आहे या फिल्ममध्ये, आय वॉज व्हेरी हॅपी की मस्त काम होणार आहे आणि मजा येणार आहे आणि खूप खूप खरं वाटणारं असं हे कुटुंब आहे. जरी हा एक सिनेमा असला तरी खूप काही उगाच सिनेमॅटिक ह्यांनी काही करायचं असं न करून आपल्या घरातली साधी सिम्पल एक गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि खूप छान मजा आली इवन क्रिस्टस बरोबर काम करताना. कारण की एक वेगळ्या इंडस्ट्रीतली सगळी टीम होती, म्हणजे बाकीचे आमचे DOP म्हणा, प्रोड्युसर्स म्हणा, हे केरळचे, काही मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधले हे असले तरीही त्यांना मराठी चित्रपट करायचा होता. काही जण बरेचसे महाराष्ट्रामध्येच राहत असल्यामुळे त्यांचं झालं की सुरुवात आपल्याला आम्हाला इकडनंच करायची आहे आणि ती सिम्प्लिसिटी त्यांनी इकडे नक्कीच ठेवलेली आहे, ती जपलेली आहे आणि मजा आली मला काम करताना.
म्हणूनच मी सुरुवातीला म्हणाले की साधी सोपी माणसांची गोष्ट आहे आणि ती तेवढी म्हणजे वाटते ती आणि ती भिडते. सो ते खरं तर जे कागदावरती लिहितो ते प्रत्यक्षात उतरणं खूप कठीण असतं आणि जसं हाई म्हणाला आणि त्याच माझ्याही भावनात की साधं सोपं खूप कठीण असतं त्या पद्धतीनं लोकांसमोर जाणं. सो ते तुझ्यासाठी कितपत चॅलेंजिंग होतं त्याबद्दल काय सांगशील? स्टोरी जेव्हा ऐकली आम्ही तेव्हा मला असं एक तर हे एक्साइटमेंट होतं की एक मल्याळी माणूस मराठी फिल्म करणार आहे, सो त्याला थोडासा मल्याळी टच असणार म्हणजे. आणि ती स्टोरी असं नव्हतं म्हणजे मला असं वाटतं की इवन आपण मल्याळम फिल्म्स बघतो तर त्याच्यामध्ये पण असं खूप मोठं काहीतरी प्रत्येक फिल्ममध्ये असं खूप मोठं काहीतरी गोल नसतं, एक काहीतरी कोअर इमोशन असतं आणि त्याच्याभोवती त्यांची स्टोरी रिव्हॉल्व होते आणि त्याच्यामध्ये मग ॲडव्हेंचर होतात, थ्रिलर होतं आणि एक बेसिक कोअर जे आहे त्याच्याशी रिलेटेड पूर्ण तो प्लॉट चालतो असं मला वाटतं मोस्ट ऑफ द मल्याळम फिल्म्समध्ये. आणि त्यामुळे जेव्हा ही स्टोरी ऐकली तेव्हा मला असं झालं की याच्यामध्ये पण सरप्रायझेस आहेत, याच्यामध्ये पण अप्स अँड डाऊन्स आहेत. म्हणजे जरी आपण म्हणतो की इट्स अ फॅमिली ड्रामा, इट्स अ नॉर्मल सिम्पल स्टोरी ज्याला सगळेच जणं रिलेट करू शकतील, पण आपलं पण आयुष्य असं लिनियर नसतंच ना कधी पण, त्याच्यामध्ये पण अप्स अँड डाऊन्स असतात. आणि या फिल्ममध्ये पण असे काही सरप्रायझेस आहेत, असे काही शॉक आहेत जे माईट मूव्ह ऑडियन्स आणि माईट रिलेट टू देअर ओन फॅमिली. सो आणि प्लस जसं तू म्हणालास की ॲज अन ॲक्टर आपण नेहमी आपल्याला काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी करायचं असतं ना, की काहीतरी मायथॉलॉजिकल, काहीतरी थ्रिलर किंवा ॲक्शन फिल्म. पण एक्झॅक्टली म्हणजे हे इतकं सिम्पल कॅरेक्टर आहे की ते म्हणजे शी इज जस्ट लाईक गर्ल नेक्स्ट डोअर, की तिच्याशी सगळेच रिलेट करू शकतील की हां मला पण अशी मुलगी पाहिजे आयुष्यात की जी सगळं सांभाळून घेईल. पण खरंच ते तेवढं सिम्पल कॅरेक्टर तेवढ्या सिम्प्लिसिटीनी परफॉर्म करणं इज अ टास्क. आणि मला असं म्हणजे शूट सुरू व्हायच्या आधीपासून मला आदल्या दिवसापर्यंत मला माहिती नव्हतं की मी काय करणार आहे. म्हणजे कारण ती स्टोरी एवढी सिम्पल वाटत होती मला आणि मला असं वाटत होतं की ठीक आहे हे सगळे पॉईंट्स आहेत जिथे गोष्टी चेंज होत आहेत स्टोरीमध्ये, पण तरी मला सापडत नव्हतं ते कॅरेक्टर. पण जेव्हा मी सेटवर गेले आणि माझा आणि कियाचा पहिला सीन सुरू झाला तेव्हा मला असं झालं की आय नो वॉट आय वॉन्ट टू डू आणि वॉट दिस म्हणजे काय म्हणतात हे कॅरेक्टर कुठे लीड होणार आहे. मग त्याच सीनमध्ये भूषणची पण एंट्री होते आणि मग हळूहळू जसे आम्ही सीन्स करायला लागलो तसं तसं आपोआपच ते इतकं रिलॅक्स होतं काम करताना. इवन केयासोबत ती जसं स्पॉन्टेनियस रिॲक्शन्स देते किंवा स्पॉन्टेनियसली तिच्या ज्या गोष्टी ती बोलते किंवा तिचे डोळे ती यूज करते त्याच्यावरनं तुम्ही स्वतःच तसं रिॲक्ट होता. म्हणजे तुमचं पण परफॉर्मन्स तेवढंच नॅचरली येतं, तुम्हाला खूप काही प्रिपेअर करून येण्याची गरज नाही असं तिचं परफॉर्मन्स बघून जाणवतं. आणि विथ भूषण म्हणजे भूषण वॉज माय फ्रेंड आणि त्यामुळे असं नव्हतं की आम्ही खूप बसून आता काय करायचं आपण कसं हे म्हणजे खूप क्लिष्ट नाही बनवली ती प्रोसेस. ॲक्च्युली ते काम करायला इतकं सोपं गेलं आणि असं पण होतं की आम्ही डिस्कस करायचो की हां तुला या सीनबद्दल काय वाटतं, म्हणजे कुठे जातो आहे हा सीन, पुढे जाऊन काय होणार याचं. सो ते डिस्कस करताना पण बिकॉज वी वेर ऑलरेडी फ्रेंड्स तर त्याच्यामध्ये असं काही टेन्शन नव्हतं. ते ॲक्च्युली खरंच ते असं फॅमिलीसारखंच डायरेक्टर होता. येस, सो विथ क्रिस्टस सर दॅट्स द बेस्ट थिंग. कारण त्यांनी ही फिल्म मल्याळममध्ये म्हणजे त्यांचा फर्स्ट थॉट प्रोसेस मल्याळममध्ये होता राईट. पण आम्ही मराठीमध्ये ते जेव्हा डायलॉग्स वगैरे वाचायचो तेव्हा आम्ही त्यांना काय काय सांगायचो की आम्ही हे असं चेंज करू का, असं तुम्हाला आवडेल का. सो ते पण तेवढंच ओपन होते त्या प्रोसेसला की हां ओके, कारण तुम्ही इथे महाराष्ट्रात राहिले, तुम्ही मराठी फॅमिलीमध्ये राहिले आहेत, सो तुम्हाला जास्त मे बी कोलोकियली कसं ते चांगलं वाटेल ऐकायला बोलायला. सो ते पण तेवढेच ओपन होते आणि कधी कधी ते येऊन सांगायचे की हां म्हणजे दिस इज हे मला आवडलं, बरं झालं तू हे केलं. किंवा ते स्वतःहून येऊन सांगायचे की हां ये इसको ये ज़्यादा हो रहा है, ये इसको कम करो. सो ते पण इतकं म्हणजे कारण असं स्ट्रेसच नव्हतं की आपण कुठेतरी जाऊन वेगळ्या लोकांसोबत काम करतो आहे. म्हणजे आम्ही सगळेच जण एकमेकांसोबत पहिल्यांदाच काम करतो आहे. सो या इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. सो आता या सिनेमाची नायिका हो की नाही किया, कसं वाटलं हा सिनेमा करून तुला? खूप छान वाटलं. वा, किती गोड बोलतेस तू आणि इतकं छान बोलतेस, पण तुला साईन लँग्वेजमध्येच बोलायचं पूर्ण सिनेमावर दिसतेस. तू विचारलं नाहीस का त्यांना की मला छान डायलॉग द्या ना, मी छान डायलॉग बोलू शकते?
नाही, आधी डायलॉग होते पण नंतर साईन लँग्वेज झाली. अच्छा, असा तो चेंज आहे सगळा. तुला सेटवरती गेल्यानंतर जास्त तुझं लाड तेव्हा कोण करायचं? व्हेरी गुड. आणि हे दोघं करायचे. हेही करायचे. मला सांग की पण इतका थोडासा विषय थोडा अवघड आहे किंवा आपल्याला साईन लँग्वेजमध्ये बोलायचं आहे, तुला असं कधी दडपण वगैरे येत नाही सेटवर काम करताना कॅमेरासमोर वगैरे? नाही. अजिबात नाही. कुठे शिकलीस तू हे सगळं? आईच शिकवते. ओ क्या बात. आणि हे दोन दादा दादा आणि ताई तुला शिकवायचे का? हां, शिकवायचे थोडे थोडे. यांची कुठली गोष्ट शिकवली तुझ्या लक्षात आहे आत्ता? हां, त्यांनी एकदा असते ना ते, हां, डबिंगच्या वेळेस मला हेल्प केलेली. ओके. पण मला असं ऐकलं की तुला टीझरचा जो डायलॉग आहे तो छान पार्ट आहे, तू छान म्हणू शकतेस? हां. मला ऐकव ना. मला म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. मला समुद्रकिनारी यायला खूप आवडतं, कारण इथे बाबा, मुक्ता आणि आई आपण तिघेही एकत्र असतो. क्या बात आहे. खूप गोड. खरं तर खूप साधा सिंपल डायलॉग आहे, पण समुद्रकिनारा आणि ह्या सगळ्याचा आपण रूपकात्मक जर विचार केला तर तो अथांग असणं, खूप गोष्टी आहेत एका डायलॉगमध्ये. आणि खरं तर गोष्ट म्हणजे छोटी असली तर जम छोटा असतो, जसं तू म्हणालीस की तो मल्याळम सिनेमाचा एक आत्मा आहे की छोट्या गोष्टीपासून सुरुवात होते. अगदी छोटासा जम असतो पण ते पुढे जाऊन त्याचं काहीतरी होतं. असंच कित्येक गोष्टींमध्ये घडतं, कित्येक वाक्यांमध्ये असतं, एखाद्या शब्दामध्ये सुद्धा ते सामर्थ्य असतं. तसं मला हे या हिच्या डायलॉगमध्ये हे वाटतं. सो ते प्रत्येक गोष्ट समजून घेणं हे अगदी सुरुवातीपासूनच तू करत आलेलं आहेस, पण यात स्वतःलाही खूप आनंद मिळतो की आपण हे काहीतरी खूप छान आहे. अशा क्षणांबद्दल काय सांगशील या सिनेमाच्या टप्प्यामध्ये? सो एक होतं की बऱ्यापैकी डिस्कशन्स आधी झाल्यामुळे तशी ती क्लॅरिटी असते, पण फिल्म बघताना बऱ्याच गोष्टी अजून सुचत जातात की अरे या गोष्टी अशा पद्धतीने समोर येत आहेत, जसा हा आता इवन फिल्मचं टायटल असो. कारण खरं तर वडिलांच्या मुलीचं नातं असलेली फिल्म, तर मग त्याहीनी काहीतरी नाव द्यावं असं पण खूप ऑप्शन्स होते. पण त्यातच तू माझा किनारा का असाही विचार झाला. आणि या डायलॉगमध्ये खूप अख्ख्या फिल्मचं हे लपलेलं आहे खऱ्या अर्थाने. कारण आईसारखं, आई जे प्रेम करते ते आपण काय म्हणतो समुद्रासारखं प्रेम करते, आणि इतकं प्रेम असतं आईचं प्रेम विशेष करून. पण बाबा हा काम किनारा असतो की एक काही नाही, कारण की आपण तो किनारा शोधतो जो समुद्र सगळे करून की एक शांत एका ठिकाणी असतो, इथे यायचं. आणि समुद्र आणि हे दोन्हीचं कॉम्बिनेशनच तिकडे आहे. तर त्यामुळे ती या कुटुंबाची एका लहान मुलाला ग्रो होत असताना, मोठे होत असताना त्यांना पेरेंटिंगची जी गरज असते, कोणाची गरज असते तर आईवडील दोघांचीही गरज असते. आणि त्याच्यानी ते खऱ्या अर्थाने मूल वाढतं. तर त्या अर्थाने यात आहेत. अजून बऱ्याच गोष्टी एक आहेत, पण तो चित्रपट बघितल्यानंतर त्याचा रेफरन्स एक्झॅक्टली कळेल. कारण काय जसं सांगत चाललं हळूहळू असं होत चाललंय, आणि दिग्दर्शक पण बघतात माझ्याकडे की ह्या रिव्हील करतोय का काय पुढच्या गोष्टी. तर नक्कीच ती ओढ इकडे आहे. आणि हाच बॉन्ड जसं मी म्हटलं की वडिलांचा, कारण का इवन त्याच्या वडिलांबरोबरचाही बॉन्ड कळत जातो. पण हे होत असताना त्यांची गोष्ट सुद्धा जी आपल्याला प्रेक्षक म्हणून बघायला आवडेल तर ती सुद्धा बघायला मिळते. त्यामुळे जो शेड्स जे वेगवेगळे बघायला मिळतात, तर अगदी यंग असताना एक थोडं इमॅच्युअर कपल असतानाचं, त्यानंतर त्यांची अचानक त्यांना लाईफनी मच्युअर केल्यानंतर ते कसे वागतायत, आणि त्यानंतर सुद्धा कठीण परिस्थिती आल्यानंतर अजून किती शेड्स बदलत आहेत. तर असे त्यांच्या आयुष्यातले खूप वेगळे वेगळे शेड्स दिसतात. आणि त्यांना एक चॅलेंजेसना ते पुढे कसे जात आहेत आणि त्यातनं काय शिकतायत, हे जे आपल्या आयुष्यात असतं त्याच ह्यानी इट इज व्हॉट इज कमिंग अक्रॉस. जेव्हा एखादा सिनेमॅटोग्राफर डायरेक्टर बनतो तेव्हा आपण त्याकडून थोडीशी फ्रेम्समध्ये अपेक्षा वेगळी करतो. +1 काहीतरी आपल्याला एक्स्ट्रॉर्डनरी पाहायला मिळेल. जेव्हा म्युझिक कंपोजर डायरेक्टर बनतो तेव्हा ती अपेक्षा तिथेही सेम असते की म्युझिक तितकं स्ट्रॉंग असलं पाहिजे, आणि ते कसं येतं. सो या म्युझिकबद्दल काय विचार केला होता? कंपोस्ट एक्चुअली 1 साल पहले मैंने किया था एक्चुअली, बट एक फैमिली मैटर पे एक बोला ना, एक सॉफ्ट और एक इजीली किसी को गुनगुना सकते हैं, उसके हिसाब से ये सॉन्ग मैंने कंपोज किया था एक्चुअली. बट
फर्स्ट लाइन ऐसे आया, मुझे पता नहीं अभी कैसे आया करके, बट बहुत इंटरेस्टिंग वो लाइन आया था, वहाँ से मैंने बिल्डअप किया था सॉन्ग. बट मेरा फ्रेंड ने इतना अच्छा से लिखा था उसका ऊपर, जो लिरिक्स, जो ऑल माय टीम्स आर वेरी हैप्पी फॉर द लिरिक्स देयर. दोघांचं सिलेक्शन हाँ, भूषण का फिल्म ऑलमोस्ट मैंने 3-4 फिल्म मैंने देखा था, उसमें से 2 फिल्म मुझे बहुत अच्छा लगा, गरत गणपति एंड जूना फर्नीचर. सो दोनों शेड्स मेरे लिए बहुत इंपॉर्टेंट थे, क्योंकि ये फिल्म पे 3 शेड्स है, उसका पूरा लाइफ बचपन से जो मैच्योर होने तक, तो वो चीज़ मेरे लिए बहुत इम्पोर्टेंट लगा. तो इसके हिसाब से मैंने भूषण को मैंने सेलेक्ट किया था. केतकी के ऑलरेडी मैंने मलयालम फिल्म देखा था, केतकी ऑलमोस्ट माई फेवरेट हो गया था उसी टाइम. किया का एक्चुअली मैंने देखा भी नहीं था, बट एक होप था किया आने के बाद बेटर हो सकता था. फर्स्ट फ्रेम मुझे इतना इंटरेस्ट लगा था, पर मुझे पता है तो चला जाएगा ऊपर तक. और मेन थिंग है 18 डेज़ के शूट पे कोई भी रिटेक नहीं हुआ, और इतना इमोशनली फ्रेम. ओके, इसका नॉर्मली बच्चे लोगों का कुछ मूड चेंज होता है, और किसी मतलब खाना चाहिए, नहीं तो फिर रेस्ट करना है, कुछ भी नहीं है. एक बार वहाँ से बुलावा आएगा, हाँ क्या रेडी, जाओ वहाँ पे जो इमोशन है करो, वापस आ जाओ. सो शी इज अ बेस्ट ॲक्ट्रेस. तुझ्या नीचे सीन्स खूप आहेत त्याच्यामध्ये, अर्थमच्या दोघांसोबतही. हिच्यासोबतचा तुझा अनुभव कसा होता ते सांगशील? आमचा पहिला दिवस, जसं मी तुला आधी म्हटलं की पहिला दिवस खूपच मजेदार होता आणि पहिला सीन बेसिकली. सो आम्ही सेटवर आलो आणि एल्डो सर, सो त्यांनी इतकं सुंदर लायटिंग केलं होतं की ते आपोआपच एक असं फॅमिली सेटअप असतो ना, त्याच्यात आपण येतो आहे, एंटर होतो आहे, तसा एक फील होता. आणि किया तर माझा तो पहिला सीन होता, आणि त्याच्यामध्ये मी तिला काहीतरी सांगते, आणि तो थोडासा ट्रेलरमध्ये पण आहे की बाबा तुझ्यावर खूप प्रेम करतात. सो त्याच्यामध्ये मी तिची वेणी घालत असते, आणि ती काहीतरी बोलते, आणि मी तिला तिची वेणी अशी ओढते आणि तिने त्याच्यावर एवढं सुंदर रिॲक्ट केलं. म्हणजे मला असं वाटलं की एखादं म्हणजे मला ते खूप नॅचरली आलं, आणि काहीतरी मी असं केलं आणि असं केलं, कारण ते आपली पण आई तसंच करते ना, की कळत नाही का तुला, असं कर. सो तिथनंच आमचं ते रिलेशन बिल्ड व्हायला सुरू झालं, की वी आर नॉट लाईक की हां मी एक ॲक्टर, ती एक ॲक्टर, आणि सेटवर येतो. नाही, इट वॉज नॉट लाईक दॅट. वी आर जस्ट लाईक फ्रेंड्स, आणि तशाच प्रकारे आम्ही ते शूट ते सुरू झालं. तर तो दिवस मला खूप चांगला आठवतो. आणि सेकंडली एक सीन आहे, सो यू विल गेट ऑल सरप्रायझेस अँड शॉक्स इन द फिल्म, जे तुला बघितल्यावरच कळेल. पण तो एक सीन जो आहे, तो मला असं वाटतं की ओके, आपल्याला आई अशी एक परफेक्ट फिगर असते, आणि आईकडे सगळे सोल्युशन्स असतात, आणि ती सगळं सांभाळून घेईल असं आपल्याला वाटत असतं. पण तिच्या पण काही ना काही गोष्टी असतील ज्या ती कोणासोबत एक्सप्रेस नाही करू शकत, आणि तिचा स्वतःचा काहीतरी मोनोलॉग असेल, स्वतःचा काहीतरी डिफिकल्टीज असतील ज्या आपल्याला ती कळू पण देत नाही. सो असा एक मुमेंट मला त्या कॅरेक्टरचा, शरयूच्या कॅरेक्टरचा सापडला, आणि तेव्हा मला असं वाटलं की ओके, आत्ता मला हे कॅरेक्टर कळलं आहे. आणि ते ऑफकोर्स आय कॅन रिलेट टू माय आई, किंवा माझ्या बहिणी आता ज्यांना लहान मुली आहेत. आणि विथ किया तर म्हणजे एव्हरी डे वॉज स्पेशल, कारण आम्ही काही ना काही मस्ती करतच होतो इन बिटवीन. आणि ती एक तिची खूप मस्त गोष्ट आहे की आम्ही पहिला दिवसच होता, आणि आम्हाला मध्ये ब्रेक होता. ठीक आहे, सो ब्रेकमध्ये जनरली आपण काय करतो, एक तर फोनवर बघणार किंवा काहीतरी टाईमपास करणार इकडे तिकडे. पण पहिला दिवस होता, मी म्हटलं की मला स्क्रिप्ट दे, एडीला म्हटलं की मला स्क्रिप्ट दे. सो किया वॉज ऑल्सो लाईक की मला पण स्क्रिप्ट हवी आहे. आणि आम्ही दोघीजणी ब्रेकमध्ये स्क्रिप्ट वाचत बसलेलो की ओके, आता पुढे काय होणार आहे, आणि पुढे आपल्याला कसं रिॲक्ट करायचं आहे, मग चला आपण एकदा डायलॉग्स करून घेऊया. म्हणजे इट वॉज सो प्रोफेशनल, आणि मला ते बघून तिच्याकडे एक वेगळंच फील होत होतं की आम्ही असे रेप्लिका होते एकमेकांच्या असं वाटायला लागलेलं. आणि प्लस हे आईचं कॅरेक्टर जरी असलं तरी मला असं ते पोखतं, आणि एकदम असं की हिला सगळं माहिती आहे या मुलीला, असं ते मला प्ले करायचंच नव्हतं. सो तिच्या एनर्जीनुसार मी पण काहीतरी शिकते, मी पण एक अल्लडच आई आहे, अशाच झोनमध्ये ते कॅरेक्टर दिसतं. आणि ते दिसायला त्यामुळे, आणि आम्ही दोघं पण, म्हणजे आमच्या दोघांची केमिस्ट्री पण असं नाही की वी हॅव फिगर्ड इट आउट एव्हरीथिंग. सो ते एक्सप्लोअर करताना, त्या न्यू फ्रेश एनर्जीमध्ये ते करताना मज्जा आली.
आणि जेव्हा खरं तर अशी मज्जा करताना येते तेव्हाच ते प्रॉडक्ट चांगलं होतं, ते रिझल्ट्स प्रेक्षकांनाही पाहायला मिळतात. आणि आपण मराठी सिनेमाबद्दल नेहमी हे बोलतो की आशियाच्या बाबतीत तो खूप समृद्ध आहे, श्रीमंत आहे आणि कदाचित म्हणूनच एखाद्या मल्याळी डायरेक्टरला किंवा कंपोजरला मराठीमध्ये ती गोष्ट करावीशी वाटते आणि ती तितक्याच छान पद्धतीने उतरली. ट्रेलर पाहूनच मी इतपत बोलू शकतो, पण तुमच्या गप्पांमध्ये याबद्दल आणखी उत्सुकता वाढली आहे, तशीच प्रेक्षकांची वाढली असेल. सो खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.